भवानीपेठ परिसरामध्ये भीषण आग। मुकुंदनगरमधील राहत असणारे रहिवासी कविता राजू कोष्टी हे त्यांना 3 अपत्य असून नवरा मयत आहेत। हे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असताना काल रात्री शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग लागली असल्यामुळे घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत। राजू कोष्टी काय झालं होतं इथं? किती वाजता झाले? हे 3च्या दरम्यान झालंय। पेटले कसं काय पेटले, मी तिकडे झोपले होते भाड्याच्या खोलीत। मला ह्याचं मदत पाहिजे, काय तर लय नुकसान झालंय माझं, काय सुद्धा राहिलं नाही करून खायला। आता अंगारचे कपडे सुद्धा नाहीत माझे, सगळं पेटले, सगळं जळले, माझं लयच नुकसान झालंय, सगळं पूर्ण गेले, काय सुद्धा राहिलं नाही, काडी सुद्धा राहिलं नाही, त्यातलं संसार सगळं जळले, राग झाले पूर्ण, काय सुद्धा काढून खायसारखं कायच नाही। मी धुणं भांड्याची कामं करते, लहान 3 लेकरं आहेत, नवरा वारलाय माझा, मी कष्ट करते दिवसभर, संध्याकाळी दमले जाऊन झोपले जेवण करून 8-8:30ला। ते कवा पेटलं काय पेटलं ते कळालं नाही मला। 3च्या दरम्यान मला लोक गल्लीतले उठवले, बघितले, कायच राहिलं नाही मला आता करून खायला। मी आता बसले सकाळपासून बिनच्याचं पाण्याचं। तुम्हाला तर काय मदत हवी आहे? काय तर मला तुमच्याकडून मदत हवी आहे।